तू माझा बळी घेणार आहे ना, उपोषण करून मरण्यापेक्षा, तू जेलमध्ये 420च्या माध्यमातून टाकण्यापेक्षा मीच तुझ्याकडे येतो. तू घे बळी, तुझ्या सागर बंगल्यावर येतो आता. तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि इथून पाठीमागे ज्यांना ज्यांना तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखं मला नको समजू. तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको. तू बामणी कावा करायला जाशील, बाकीच्या बामणाला काय नाही करणार. तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठून पुऱ्या. तू बामणी कावा करायला निघालास, स्वतःचे लोक सुद्धा तू पायाखाली तुडवायला निघालास सत्तेसाठी. 10% मराठ्यांना शुगारा लावून त्यांच्या जवळ तुला सत्ता लावायची. मागच्या वेळेस 106 आमदार रुपये आले होते. यावेळेस तुला सुपडा साफ होणार आहे, म्हणून तुला लागायचं काय? तू 10% आमदार लागितो ते अडचण गेलेले. आणि आता हे सुद्धा जाणार आहे पुन्हा, म्हणून मी हात घालतले. तू पहिले लोक मॅनेज केले असतील म्हणून त्यांनी ते घेतलं असेल. आम्ही हे पण घेणार, पण सगळ्या सोयरे सुद्धा अंमलबजावणी घेणार. तुला त्याशिवाय सुट्टी नाही. आता नरेंद्र मोदी साहेबांनी याचं षडयंत्र बंद करावं. आता याचा परिणाम तुम्हाला 14 राज्यातले शेतकरी सुद्धा भोगायला लागणार आहे. तुम्हाला आता सोडित नाही कोणी. तुम्ही शेतकऱ्याचे मुठ्या पाडायला निघाला तुमच्या सत्तेसाठी.